उत्साह तर खूप आहे. स्वातंत्र्य दिनाविषयी सर्वांच्या मनामध्ये खूप खूप अभिमान आहे आणि कालही आम्ही तिरंगा रॅली खूप भव्य केली छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप उत्साह आहे. खूप तरुण लोक आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत आई वडिलांबरोबर. खूप छान उत्साह आहे. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातल्या 7 तलाट्यांना नियुक्त देण्याचे आदेश देण्यात आले आयुक्तालयाकडून, काय सांगाल? आता मी मागेही सांगितलं होतं, याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि योग्य न्याय दिला जाईल. कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा दावा केला जातो की जे पैसे परत करतील त्यांना नियुक्त देतात, म्हणजे असे असे दावे मी ऐकले नाही. तुम्ही कुठून ऐकले त्याचे सूत्र मला सांगावे, मी चौकशी करेन. जिल्हाधिकारी कार्यालयात आदेश आलेत मॅडम त्यांना नियुक्त देण्याबाबतचे. हिंदू महासभेने मागणी केली होती, त्यावर आता काय भूमिका घेणार? काय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजित कुरेशी यांनी मागणी केली होती, जालन्यात जनकपूर करा. मी याच्यावर कोणी भूमिका घेऊ शकत नाही. मी पालकमंत्री आहे. जालन्याचं जेही नाव होईल त्याचे मी पालकमंत्री. 29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की अंतर्वाली सराटीत यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. मंत्री म्हणून आपण जाणार तिथे? त्यांना जाईल ना नक्की. पालकमंत्री आपण जाणार. चालू आहे त्यांच्यावर, म्हणजे 1-1, 1.5 लाख पहिली दुसरीसाठी आहे. त्याच्यावर कॅप लागला पाहिजे. शिक्षण एवढं महाग नाही झालं पाहिजे. जर तुम्ही एवढं महाग शिक्षण करून ठेवसाल तर मग गरीबाच्या मुलांनी शिकायचं कसं? कारण की सरकारी शाळेवर तर तुम्ही काम नाही करते. तर पहिली गोष्ट, सरकारी शाळा सगळ्यात चांगल्या करा. ग्रामीण भागातल्या सगळ्यात आधी चांगली करा, कारण की ग्रामीण भागातले जे मुलं मुली आहेत ते पण या देशाचं भविष्य. आणि दुसरं, ह्या प्रायव्हेट स्कूलांनी, खाजगी शाळांची लूटमार लावलेली 1-1, 1.5 लाखाची पहिली दुसरीच्या फीसची ती थांबवली पाहिजे. त्याच्यावर कॅप लावा. अभियानाची सुरुवात पाहणी करणार आहात सध्या संतू पिंपरीमध्ये केली आहे. आम्ही आता सगळ्या इतर तालुक्यात मी फिरणारे आज इथून सुरुवात करतोय आणि आता पुढच्या काळात आम्ही दुसऱ्या शाळांमध्ये जाणार आहे आणि आम्ही सगळा आढावा घेऊन एक रिपोर्ट तयार करणार आहे. आपलं शिक्षण या ठिकाणी संतू पिंपरीच काय निवडलं? अभिजित, तुम्ही संतू पिंपरी शाळा पहिल्यांदा काय निवडली असते? हे माझं मूळ उत्साह तर खूप आहे. स्वातंत्र्य दिनाविषयी सर्वांच्या मनामध्ये खूप खूप अभिमान आहे आणि कालही आम्ही तिरंगा रॅली खूप भव्य केली छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप उत्साह आहे. खूप तरुण लोक आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत आई वडिलांबरोबर. खूप छान उत्साह आहे. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातल्या 7 तलाट्यांना नियुक्त देण्याचे आदेश देण्यात आले आयुक्तालयाकडून, काय सांगाल? आता मी मागेही सांगितलं होतं, याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि योग्य न्याय दिला जाईल. कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा दावा केला जातो की जे पैसे परत करतील त्यांना नियुक्त देतात, म्हणजे असे दावे मी ऐकले नाही. तुम्ही कुठून ऐकले त्याचे सूत्र मला सांगावे, मी चौकशी करेन. जिल्हाधिकारी कार्यालयात आदेश आलेत मॅडम त्यांना नियुक्त देण्याबाबतचे. हिंदू महासभेने मागणी केली होती, त्यावर आता काय भूमिका घेणार? काय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजित कुरेशी यांनी मागणी केली होती, जालन्यात जनकपूर करा. मी याच्यावर कोणी भूमिका घेऊ शकत नाही. मी पालकमंत्री आहे. जालन्याचं जेही नाव होईल त्याचे मी पालकमंत्री. 29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की अंतर्वाली सराटीत यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. मंत्री म्हणून आपण जाणार तिथे? त्यांना जाईल ना नक्की. पालकमंत्री. आपण जाणार.